नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारने या 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि आता हे राज्यातील 34 जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी त्या 34 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना जवळपास कधीपासून ह्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे, याच्या संदर्भात आपण राज्यातील 34 जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनची संपूर्ण जिल्हा पात्र शेतकरी संख्या यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, आता मी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याने यादी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही जवळपास ही अंदाजे यादी आहे, परंतु कन्फर्म यादी झालेली नाही, परंतु अंदाजे यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 लाखापेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 4 लाखापेक्षा जास्त शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे किंवा पात्र होऊ शकतात। याचबरोबर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होऊ शकतात। बीड जिल्ह्यातील जवळपास 8 लाखापेक्षा 8 ते 10 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा लातूर आणि मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यातील जे काही 60 महसूल मंडळे आहेत, लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील जवळपास 4 ते 5 लाख पेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा 4 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा नांदेड, नांदेड जिल्ह्यातील 6,17,000 शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा परभणी, मित्रांनो परभणी जिल्ह्यातील 6 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 5.5 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 3 लाख किंवा 4 लाख अशा प्रकारचे कन्फर्म आकडा उपलब्ध झाला नाही, परंतु 3 ते 4 लाखच्या दरम्यान शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 4 लाखापेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील जवळपास 10,000 पेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 2 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील 4 लाख पेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचे महत्त्वाचे जिल्हे मी तुम्हाला एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याच्यामध्ये पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, याचबरोबर पुढचे काही जिल्हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या सर्व उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येकी 5,000 काही जिल्ह्यातील शेतकरी, काही जिल्ह्यातील 10,000 तर काही जिल्ह्यातील 20,000 अशा प्रकारे शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र राहण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आता मी पात्र आहे का नाही आहे, माझी पात्रता कशी तपासावी किंवा माझं यादीत नाव आहे का नाही आहे, कसं बघावं, हेच मी तुम्हाला थोडक्यात पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल, म्हणजे पीक पेरा जर नोंदवला असेल तर ते तुमच्या पीक पेराची नोंद झालेली असेल
तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र ठरवलं जाणार आहे, तुमचं यादी सुद्धा नाव येणार आहे। तर ते कसं बघायचं आहे ते मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुमचा सातबारा काढायचा आहे आणि जेवढ्या काही तुमच्या सातबारा आहेत त्या सातबारा बघायच्या आहेत। तुम्हाला पैसेही खर्च करायचा गरज नाही, स्वतः मोबाईलवरून तुम्ही साध्या फ्री मधल्या सातबारा डाउनलोड करू शकता आणि त्या सातबाऱ्यावरती तुमचा जे काही खाते नंबर आहे, तुमचा जे काही गट नंबर आहे, त्या गट नंबरला तुमच्या खाली जे काही सातबाऱ्यावरती शेतकऱ्यांची नाव येतात, नाव आल्यानंतर खाली जे काही तुमची ज्याच्या खाली पीक पेरा ज्या शेतकऱ्यांचा त्या याच्यावरती नाव आहे, खाली संपूर्ण शेतकऱ्यांचा पीक पेरा नोंदवला आहे आणि त्या पीक पेऱ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन आहे भरलेलं, त्याच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं जाणार आहे। आता हे झालं खूप महत्त्वाची गोष्ट आणि आता शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एका पुरवणी मागणीद्वारे 4200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी आता लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केला जाणार आहे। मित्रांनो एकंदरीत कापसासाठी जवळपास 1500 कोटी रुपये अशा प्रकारचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। याचबरोबर सोयाबीनसाठी 2600 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, म्हणजे सोयाबीनचे पैसे जास्त मंजूर झालेले आहेत आणि कापसाचे कमी पैसे मंजूर झालेले आहेत आणि एकूण 4200 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण राज्यातील 84 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। जवळपास 84 लाख पेक्षा जास्त शेतकरी होऊ शकतात, जवळपास 90 ते 95 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होऊ शकतात। अशा प्रकारचे एक डिटेल मध्ये अपडेट देण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण आपण आकडेवारी जर बघितली तर राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकऱ्यांना 4200 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा निधी लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि हा जे काही निधी आहे हेक्टरी 5000 रुपये कापसासाठी आणि हेक्टरी 5000 रुपये सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता एखाद्या शेतकऱ्याचं 2 हेक्टरचं सोयाबीन आणि 2 हेक्टरचा कापूस असेल तर आता शासनाच्या माध्यमातून फक्त 2च हेक्टर म्हणलेले, ते फक्त 2 हेक्टर म्हणलेलं आहे, ते एका पिकासाठी म्हणलेलं आहे। परंतु आता जे एखाद्या शेतकऱ्याचं 2 हेक्टर सोयाबीन 2 हेक्टर कापूस असं मिळून 4 हेक्टर असेल तर त्याला 4 हेक्टर पर्यंत म्हणजेच त्याला 20,000 रुपये पर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे। म्हणजे कापसाचे 2 हेक्टरचे मर्यादा आहे, 2 हेक्टरचे 10,000 रुपये आणि सोयाबीनचे 2 हेक्टरचे 10,000 असे मिळून एका शेतकऱ्याला 20,000 रुपये भेटणार आहेत। परंतु एखाद्या शेतकऱ्याचा कापूस जवळपास कापूस 1च हेक्टर आहे आणि सोयाबीन 3 हेक्टर आहे, तर सोयाबीनच्या फक्त 2 हेक्टरचे पैसे आणि कापसाचे 1 हेक्टरचे असे मिळून 15,000 रुपये त्या शेतकऱ्याला भेटणार आणि किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त एका पिकासाठी किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये अशा पद्धतीचे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा याला मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।